पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री सद्गुरुवे रामचंद्राय नमः. श्री एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण अरण्यकांड भाग 1. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकेकमक्षरं पुंसा महापातक नाशनम. श्रीरामांचा निरोप घेऊन भरत श्रीरामांच्या पादुका बरोबर घेऊन अयोध्येकडे गेल्यानंतर इकडे चित्रकूट पर्वतावर वास्तव्य करीत असलेले ब्राह्मण ऋषीमुनी अत्यंत चिंताग्रस्त होऊन परस्परांशी कुजबुज करीत बसले होते. चिंतातुर ऋषींची ती कुजबुज पाहून श्रीरामांना शंका आली की माझ्यापासून काही अधार्मिक कृत्य घडले की माझ्यापासून यांना काही उपद्रव झाला. त्यांच्या ते काहीच ध्यानात येईना. श्रीरामही ऋषींची चिंता त्यांचे दुःख समजून घेण्यासाठी उत्सुक झालेले पाहून त्या ऋषींपैकी जबाली ऋषी पुढे आले व त्यांनीच ऋषींच्या दुःखाला वाचा फोडली. त्रिशीर, खर व दूषण हे 3 राक्षस फार प्रबळ झाले आहेत. आपण आपल्या अमोघ पराक्रमाने ताटिका राक्षसी मारीच व सुबाहू यांना धूळ चारली. ती कीर्ती हे राक्षस ऐकून आहेत. त्यामुळे या 3 राक्षसांची आपल्या समोर येऊन युद्ध करण्याची छाती होत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी आपण झोपलेल्या अवस्थेत असताना आपल्यावर हल्ला करावा व आपणास वधावे असा या राक्षसांचा मानस असल्याचे आम्हाला निश्चितपणे कळले आहे. त्यामुळे आम्ही समस्त ब्राह्मण मंडळी हा चित्रकूट पर्वत सोडून जाणारच आहोत. तरी आपणही तिघांनी येथे राहणे इष्ट नव्हे. असे जबाली ऋषींनी सांगितल्यावर श्रीरामांनी राक्षसांचा संहार करण्यास मी समर्थ आहे. राक्षसांच्या भीतीने आपण चित्रकूट पर्वत सोडून जाण्याची आवश्यकता नाही. मी येथे असल्यामुळे आपण अगदी निर्भय चित्ताने येथे राहावे. राक्षसांचा संहार करून आपला सांभाळ करणे हे आम्हा क्षत्रियांचे व्रतच आहे. याप्रमाणे ऋषींना विनवून व निक्षून सांगितले. तरी ब्राह्मणांना श्रीरामांचे म्हणणे पटले नाही. चित्रकूट पर्वत सोडून जाण्यास रामांचा नकार मिळताच त्या ब्राह्मणांनी श्रीरामांचा निरोप घेऊन आपल्या मुलाबाळांचा संसार बरोबर घेऊन राक्षसांच्या भीतीने ते स्थान सोडले. मनात विकल्प, धैर्याचा अभाव आणि अविश्वासी त्यामुळे ते ब्राह्मण तेथून निघून गेले. सर्व ब्रह्मवृंद त्या स्थानातून निघून गेल्यानंतर मात्र सीतेला त्या भकास वस्तीत राहणे योग्य वाटेना. एकंदरीत सर्वत्र राक्षसांनी बराच धुमाकूळ घातलेला पाहून त्यांचा संहार करून सर्व समाजाचे त्यांच्यापासून संरक्षण करणे हे क्षत्रियांचे आद्य कर्तव्य आहे. असे जाणून श्रीराम व लक्ष्मण यांनी सीतेसह दंडकारण्यात जाण्याचे ठरविले. राक्षसांचा संहार करण्यासाठी श्रीराम व लक्ष्मण यांनी बरोबर सर्व आयुधे घेतली आणि अत्यंत उत्साहाने त्यांनी दंडकारण्यात प्रवेश केला. महामुनी अत्रि ऋषी म्हणजे दुःखी कष्टीजनांचे विश्रांती स्थान असे ते दंडकारण्यात आपल्या पत्नीसह राहत होते. श्रीराम व लक्ष्मण सीतेसह प्रथम त्यांच्याच आश्रमात आले. त्या महातपस्वी ब्रह्मर्षींना पाहून श्रीराम, लक्ष्मण व सीता यांनी अत्रि व त्यांची पत्नी महासती अनुसया यांना साष्टांग दंडवत घालून प्रणिपात केला. त्या दाम्पत्यालाही श्रीरामांच्या भेटीमुळे अत्यंत आनंद झाला. सीतेच्या भेटीमुळे अनुसुयेलाही परमानंद झाला. इतक्या लहान वयातही सीता निष्ठेने पतिव्रत्य पाळून श्रीरामांबरोबर वनवास स्वीकारते म्हणून अनुसुया तिचे अभिनंदन करते आणि सीतेची पतिनिष्ठा पाहून अनुसुया सीतेला आपले पतिव्रता व्रत व दिव्य वस्त्र देते. अत्यंत कृपायुक्त अंतःकरणाने अनुसुयेने आपले व्रत सीतेला दिले. दिव्य वस्त्रे सीतेला नेसविली.
चंदनाची सुगंधी माला सीतेच्या गळ्यात घातली आणि सीतेचे कौतुक लाड पुरविण्यासाठी एक तेजपुंज असा अलंकारही तिला दिला. जिच्या हस्तस्पर्शानेच केवळ ब्रह्मा, विष्णू व महेश हे बालक स्वरूप झाले असे जिचे अद्भुत सामर्थ्य होते, तिने आपणहून कृपायुक्त भावनेने सीतेला दिव्य वस्त्रे व अलंकार देणे यात विशेष महत्व होते. सीतेच्या अंगाला लावलेली उटी, दिलेले वस्त्रे व अलंकार कधीही निस्तेज न होणारी अशी दैवी होती. अनुसूयेने सीतेला अभय देऊन सांगितले की तुला माझा प्रसाद लाभला आहे, त्यामुळे राक्षसांपासून तुला कधीही भय वाटणार नाही. कारण तिला भविष्यकाळात काय घडणार असते त्याची कल्पना असते. म्हणूनच सीतेला सावध करून अनुसूया धीर देते. यावेळी ब्रह्मर्षी अत्री मुनी श्रीरामांना अनुसूयेची पूर्वीची कथा थोडक्यात सांगून तिच्या सामर्थ्याची कल्पना देतात. अरण्यात किंवा पर्वताच्या गुहेत न जाता हिने घरच्या घरी राहून 10,000 वर्ष पती सेवेची अत्यंत कष्टप्रद घोर तपश्चर्या केली. काम, क्रोध व लोभ यांना अनुसूयेने जिंकून घेतले. लोभावर जय मिळविल्याने कोणाबद्दलही कसलीच असूया द्वेष नाही. म्हणूनच तिचे नाव अनुसूया पडले. गेल्या 10,000 वर्षात अनुसूयेने एकदाही माझे वचन उल्लंघले नाही. याच तपामुळे ती अत्यंत सामर्थ्य संपन्न झाली. नंतर अत्री ऋषींनी श्रीरामांना पुढील वृत्तांत सांगितला. या पृथ्वीवर 10 वर्ष अनावृष्टी झाली होती. त्यावेळी अनुसूयेने स्वसामर्थ्याने फळमुळांचा आहार देऊन सर्व प्रजेला वाचविले. गौतम ऋषीने फक्त ब्राह्मणांनाच वाचविण्याचे श्रेय घेतले, परंतु अनुसूयेने सर्व वर्णांना आणि पशु, पक्षी, डुक्कर, कुत्रे इत्यादी श्वापदांनाही आनंदाने, संतोषाने तृप्ती भोजन देऊन संतुष्ट केले. पृथ्वीवर वृक्ष नसताना आणि सर्वत्र अवर्षण पडले असताना दारी येईल त्या याचकाला इच्छा भोजन देणाऱ्या या महासतीचे हे अद्भुत सामर्थ्य पाहून देव व ब्राह्मण मंडळी आश्चर्यचकित झाले. ब्रह्मा, विष्णू व महेशांनी तर अनुसूयेची परीक्षाच घेण्याचे ठरविले व ते तिघे ब्रह्मवेश घेऊन तिच्या आश्रमात मध्यान्ह समयी आले व तिला म्हणाले की तू नग्न होऊन आम्हा तिघांना इच्छा भोजन वाढ. अनुसूयेने क्षणाचाही विलंब न करता त्याप्रमाणे इच्छा भोजन देण्याची तयारी केली आणि अत्री ऋषींचे चरणतीर्थ हातात घेऊन त्या आलेल्या 3 ब्राह्मणांवर तीर्थाचे सिंचन केले. अनुसूयेच्या हातून तीर्थाचे अभिसिंचन होताच ते तिघेही देव तत्काळ 3 लहान लहान बालक झाले. नंतर अनुसूयेने नग्न होऊन त्यांना जवळ घेऊन स्तनपान दिले. सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांना पतिव्रत्याचा गर्व झालेला असतो. त्यांना अनुसूयेच्या पतिव्रत्याची व तिच्या दैवी सामर्थ्याची कल्पना यावी यासाठीच हे 3ही देव अनुसूयेकडे आलेले असतात. तिच्या पतिव्रत्याच्या प्रभावामुळे ब्रह्मा, विष्णू व महेश यांना बालत्व आलेले पाहून व ते तिघेही अनुसूयेच्या हाती असलेले पाहून त्या 3ही गर्विष्ठ स्त्रियांचा गर्व परिहार होतो व त्या गर्वहत होऊन अनुसूया, अत्री यांना मनोभावे शरण जातात व आपल्या पतीची सुटका करून घेतात. पुढे ते तिघेही पुत्र मोठे होतात. ब्रह्मा चंद्र होतो, शंकर दुर्वास ऋषी होतो आणि विष्णू दत्तात्रेय होतो. अशी ही सर्व कथा अत्री मुनी श्रीरामांना सांगून, अनुसूया ही तुमची आदिमाता आहे, तिचा आशीर्वाद तुम्ही घ्यावा, म्हणजे वनवासात तुम्हाला कोणापासून कसलेच भय वाटणार नाही व कधीही अपयश येणार नाही असे सांगतात.
त्याप्रमाणे श्रीराम, लक्ष्मण व सीता यांनी अत्री व अनसुया यांना अभिवंदन करून त्यांचा आशीर्वाद घेतला. तेथे त्रिरात्र राहून त्यांनी पुढे प्रयाण केले. अत्री मुनींची आज्ञा घेऊन सर्वजण मजल दर मजल करीत कुठे 3 दिवस तर कुठे 7 दिवस, कुठे 5 तर कुठे 1 दिवस मुक्काम करीत करीत त्या अरण्यातून पुढे पुढे चालले होते. जाता जाता मार्गात त्यांना भयावह असे विराध राक्षसाचे वन लागले. त्या वनात सिंह, वाघ, लांडगे, कोल्हे, हत्ती, ससे हे परस्परांचे वैर विसरून जीव घेऊन पळत असलेले श्रीरामांच्या दृष्टीस पडले. श्वापदांच्या भयाचे कारण काय असावे याचा विचार करीत श्रीराम व लक्ष्मण पुढे जात असता विराधाने येऊन त्यांच्या मागून जाणाऱ्या स्वरूप सुंदर जानकीचे अपहरण केले. त्या विराधाने दोन्ही हातांनी सीतेला धरून आपल्या मांडीवर बसविले. सीतेने आपली पत्नी व्हावे म्हणून तो विराध तिचा अनुनय करू लागला, परंतु त्या महाधिप्पाड राक्षसाला सीता जराही घाबरली नाही. कारण श्रीरामांच्या एकाच बाणाचे हा भक्ष आहे हे तिला माहित होते. त्यामुळे ती निशंक होती. तरीही तिने श्रीरामांचे स्मरण करून त्यांना विराधाच्या हातून सोडवण्यासाठी पाचारण केले. श्रीरामांचे नाव ऐकताच विराध घाबरला. सीतेची हाक ऐकून राम, लक्ष्मण मागे फिरले, परंतु ते अरण्य अत्यंत गर्द व दाट असल्यामुळे त्यांना सीता दिसली नाही. तेव्हा लक्ष्मणाने संतापाने प्रखर बाणांनी वृष्टी करून ते वन छेदून सपाट व मोकळे केले. त्याबरोबर त्यांना पर्वतप्राय असा महाक्रूर विराध दिसला. आरक्त डोळे, तांबडी लाल जिव्हा, नाक व तोंड वाकडे असा भेसूर विराध श्रीराम व लक्ष्मण यांना पाहतो व ते कोण आहेत म्हणून त्यांची चौकशी सीतेजवळ करतो. श्रीराम हे सीतेचे पती व लक्ष्मण हा तिचा दीर आहे हे समजताच विराध त्यांच्यावर धावून जातो. विराध श्रीरामांचा अधिक्षेप करून त्यांना सांगतो की जीव वाचवायचा असेल तर मुकाट्याने येथून निघून जा. जर युद्ध करण्यासाठी पुढे आलात तर निष्कारण प्राणाला मुकाल. मी एवढा महाबलवान या अरण्यात असताना तुम्ही आपल्या पत्नीला बरोबर घेऊन येथे आलातच कसे? तुम्ही दोघे तर तापसी दिसता आणि धनुष्यबाण का बाळगता? तुम्ही कोणाचे कोण आहात ते सर्व वृत्त मला सांगा. विराधाची ही उद्दामपणाची भाषा ऐकून श्रीरामांनी सुबाहूचा व ताटिकेचा संहार करणारा राम तो मीच, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणाऱ्या परशुरामाला शौर्यामध्ये लाजविणारा राम तो मीच आहे व राक्षसांचा संहार करण्यासाठीच मी येथे वनात आलो आहे असे विराधाला निक्षून सांगितले व त्यालाच त्याचा कुलवृत्तांत श्रीरामांनी विचारला. विराधाने स्वतःचे माता पिता सांगून मी तुमचा वध करणार आहे असे बोलताच लक्ष्मण संतापून त्याच्यावर तीक्ष्ण असे बाण सोडून त्याला घायाळ करतो. त्यामुळे क्रुद्ध होऊन विराध लक्ष्मणाचा प्राण घेण्यासाठी त्याच्यावर एक प्रचंड शूळ फेकतो, परंतु श्रीरामांनी मध्येच एक बाण सोडून तो शूळ मार्गातच तोडून टाकला व लगेच त्यांनी एक अत्यंत तेजपुंज लखलखीत बाणाने विराधाला जर्जर करून त्याला खाली पाडले. श्रीरामांचा बाण लागून विराध मरणोन्मुख झाला. तरीही त्यामुळे शापमुक्ती मिळणार असल्यामुळे त्याला मनातून परमानंद झाला. म्हणून श्रीराम त्याला पूर्ववृत्तांत विचारतात. विराधाने पूर्ववृत्तांत सांगितला. मी पूर्वजन्मी तुंबरू नामक गायक होतो. एकदा कुबेराने मला
दरबारात गायन करण्यासाठी पाचारण केले। त्यावेळी मी मद्यपान करून रंभेसह क्रीडा करीत होतो। मला बळे बळे कुबेरा समोर नेतात। तेथे माझा उन्मत्तपणा पाहून कुबेराला राग येऊन कुबेर मला शाप देतो की तू क्रूरात्मा राक्षस होऊन घोर अरण्यात राहशील। ही शापवाणी ऐकताच मी घाबरून कुबेराची क्षमा याचना करून ऊष शापाची प्रार्थना करतो। त्यावेळी कुबेर ऊष शाप सांगतो की श्रीराम व लक्ष्मण सीतेसह वनवासाला येतील, त्यावेळी तू सीतेचे अपहरण करशील। त्यामुळे तुझे व श्रीरामाचे युद्ध होऊन श्रीरामांच्या बाणाने तुझे प्राणहरण होऊन तुला मुक्ती मिळेल। त्याप्रमाणे आज मला आपल्या बाणाने मुक्ती मिळून पुनश्च गंधर्व देह प्राप्त होत आहे। आपल्या बाणाने अजर अक्षय असे सुख मला लाभले आहे। माझा देहाहकार पूर्णतः नष्ट झाला आहे। असे म्हणून विराधाने श्रीरामांना अभिवंदन केले। तोच त्याला नेण्यासाठी देदीप्यमान असे विमान खाली उतरले। राक्षसांचा देह टाकून विमानात बसताना निसीम तेजस्वी शरभंग ऋषींच्या अर्धयोजने लांब असलेल्या आश्रमास अवश्य जावे म्हणून श्रीरामांना विराधाने सांगितले। तुमच्या दर्शनाने त्याला माझ्याप्रमाणेच मुक्ती मिळेल। त्याच्याकडून आपल्यालाही वनवासा संबंधी अधिक माहिती मिळेल। शरभंगाला सत्यलोकाला नेण्यासाठी इंद्र आला होता, परंतु तुमच्या भेटीची अत्युत्कट इच्छा असल्यामुळे शरभंगाने सत्यलोकी जाण्याचे नाकारले आहे। तरी माझ्याप्रमाणेच आपण त्यालाही सुखी करावे असे सांगून विराध विमानातून गंधर्वलोकी निघून गेला। नंतर श्रीराम सीता व लक्ष्मण यासह शरभंग ऋषीच्या आश्रमाकडे निघाले। 2 कोस मार्ग चालून जाताच त्यांना शरभंगाचा आश्रम दिसला। महातपस्वी शरभंग ऋषींना ब्रह्मलोकाला नेण्यासाठी ब्रह्मदेवाने हंसयुक्त विमान देऊन इंद्राला पाठवलेले असते। हंसयुक्त विमानात बसण्याचे सामर्थ्य इंद्राला नसते, म्हणून त्याने विमान पुढे पाठवले व आपण रथात बसून शरभंग ऋषीच्या आश्रमाजवळ आला। ब्रह्मादिकांनी अत्यंत पूज्य असलेल्या त्या शरभंगाच्या आश्रमात इंद्रादिक सर्व देव शरभंगांनी ब्रह्मलोकाला यावे म्हणून त्यांची वारंवार प्रार्थना करीत होते। त्यावेळी इंद्रादिक देवांना शरभंग सांगतात की या वनात श्रीराम आलेले आहेत, ते इतक्यातच येथे येतील। मी श्रीरामांचे दर्शन घेतल्याशिवाय ब्रह्मलोकाला येणार नाही। तुम्ही माझ्यासाठी आणलेले विमान घेऊन जावे, मी स्वसामर्थ्यानेच तिकडे येईन असे शरभंग इंद्रादिकांना सांगत आहे। तोच श्रीराम आश्रमात येऊन पोहोचले। इंद्र, सिद्ध, चारण, देवगुरु, बृहस्पती यांनी देदीप्यमान अशा श्रीरामांचे दर्शन घेतले। ब्रह्मलोकाला येऊन जन्माची पुनरावृत्ती टळत नाही, परंतु रामदर्शनाने मात्र पुनरावृत्ती टळून अक्षय्य पदाची प्राप्ती होते। म्हणून मला ब्रह्मलोकाचे आकर्षण नाही असे शरभंग ऋषींनी इंद्रादिक देवांना सांगताच सर्व देव श्रीरामांचा जय जयकार करीत निजधामाला निघून गेले। समस्त देव निघून गेल्यावर श्रीरामांनी आश्रमात येऊन शरभंगाचे दर्शन घेतले व त्या तिघांनीही ऋषींना नम्रतापूर्वक लोटांगण घातले। अत्यानंदाने शरभंगानीही प्रेमालिंगन देऊन श्रीरामांची चरण प्रक्षालन पूर्वक गंध पुष्पादिकांनी पूजा केली व ते आसनस्थ झाले। त्यावेळी आश्रमात देवांच्या आगमनाचा उद्देश काय होता असा प्रश्न श्रीराम शरभंगांना विचारतात। त्यावेळी शरभंग आपला सर्व वृत्तांत थोडक्यात श्रीरामांना सांगतात। मी उदंड तपश्चर्या करून पितृलोक, स्वर्गलोक, महलोक, जनलोक प्राप्त करून घेतले। शेवटी
सत्यलोकही लाभला असता मी त्यांचा त्याग केला, कारण मला अक्षय्य सुखाची प्राप्ती यापैकी कुठेच लाभणार नव्हती. ती प्राप्ती फक्त आपल्याच पवित्र दर्शनाने झाली आहे. आजवर संपादन केलेले सर्व पुण्य मी आपल्या चरणी समर्पित केले आहे. जन्ममरणाची बाधा आपल्या दर्शनानेच नष्ट झाल्यामुळे मला खरे समाधान झाले आहे. शरभंग ऋषीची ही आपल्या विषयीची अपार भक्ती पाहून श्रीराम संतुष्ट झाले. नंतर श्रीरामांनी शरभंगांनाच या दंडकारण्यात वस्ती कोठे करावी असा प्रश्न केला. त्यावेळी शरभंग ऋषींनी श्रीरामांना त्याच वनात असलेल्या सुतीक्ष्ण ऋषीकडे जाण्यास सांगितले. नंतर शरभंगाने श्रीरामांची प्रार्थना केली की आपणास समक्ष मी आत्मदहन करणार आहे, तोवर आपण येथे राहावे. ही विनंती श्रीरामांनी मान्य करताच शरभंग ऋषींनी तात्काळ आसन घालून योगाग्नीने आपले दहन केले व तो देह टाकून त्यांनी सत्यलोकाला जाण्यासाठी कुमार देह धारण केला व सत्यलोकाला शरभंगांनी गमन केले. महाक्रूर अशा विराधाचा वध केलेला पाहून व शरभंग ऋषीचा उद्धार केलेला पाहून श्रीरामांच्या आश्रयार्थ अनेक लहान थोर ऋषी आले. त्या दंडकारण्यातील राक्षसांच्या भयावह अत्याचारांना घाबरून त्रासून ही सर्व मंडळी स्वसंरक्षणासाठी श्रीरामांच्या आश्रयासाठी एकत्र येतात. ते सर्व ऋषी राक्षसांच्या समग्र लीलांचे वर्णन श्रीरामांना सांगून त्यांना शरण जाऊन अभय मागतात. श्रीरामही विनम्र भावाने त्यांना अभय देतात. आपण मला मान देणे योग्य वाटत नाही, कारण आपण ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आहात. अधिकार आशीर्वाद देण्याचा आहे. आपण मला देवताप्रमाणे पूज्य आहात. आपल्या आशीर्वादाने स्वपराक्रमाने मी राक्षसांचा संहार करून गो ब्राह्मणांचे संरक्षण करीन. आपण जराही काळजी करू नये. हे ऐकताच त्या ब्राह्मणांना परमानंद झाला. आनंद अतिशयाने सर्वांनी श्रीरामांचा जय जयकार केला. नंतर लक्ष्मण, सीता व समस्त मुनिगणांना बरोबर घेऊन श्रीराम शरभंग ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सुतीक्ष्णांच्या आश्रमाकडे येतात. श्रीराम आश्रमाकडे येत असलेले समजतात सुतीक्ष्ण मुनी आपले आसन सोडून श्रीरामांना सामोरे येतात. श्रीराम सुतीक्ष्ण ऋषींना वंदन करतात. सुतीक्ष्णही श्रीरामांना दृढ आलिंगन देतात. त्या आश्रमात श्रीरामांना सुतीक्ष्ण मुनी 6 महिने प्रेमाने ठेवून घेतात. राहण्यासाठी दंडकारण्यात आश्रम कोठे बांधावा असा प्रश्न श्रीराम शरभंगांच्या सूचनेप्रमाणे सुतीक्ष्ण मुनींना करतात. आपण दंडकारण्यातील सर्व ऋषीचे आश्रम फिरून व तेथे राहून पाहावेत. ज्या आश्रमात आपल्या मनाला संतोष होईल व खरी विश्रांती लाभेल तेथे स्थान मी आपल्यासाठी निश्चित करेन. म्हणून आपण प्रथम आश्रम पाहण्यासाठी निघावे व आश्रम पाहून आल्यावर परत माझ्या आश्रमात यावे असे सुतीक्ष्ण मुनींनी श्रीरामांना सांगितल्यावर आश्रम पाहण्यासाठी सुतीक्ष्णांना वंदन करून तिघांनी तेथून प्रयाण केले. वनवासातून मार्ग आक्रमण करीत असता यापूर्वीचा क्रम श्रीराम पुढे आपल्याच लक्ष्मण व त्यांच्या मागे सीता असा होता. परंतु याचा परिणाम विराधाने सीतेचे हरण करण्यात झाला होता. या प्रसंगाची आठवण होऊन हा चालण्याचा क्रम बदलून सीतेला दोघांच्या मध्ये घेण्याची सूचना लक्ष्मण करतो. त्या सूचनेवरून श्रीराम आपल्या मागे सीतेची योजना करून तिच्या मागे लक्ष्मणाने चालावे अशी व्यवस्था करून ते तिघेही ऋषीगणासह मार्गात येणारे ऋषींचे नानाविध आश्रम पाहत दंडकारण्यातून जात असतात. मार्गातून जाता जाता ते तिघेही ऋषीसह एका सरोवरावर येतात.
त्या पवित्र व विशाल अशा सरोवरावर येताच श्रीराम लक्ष्मणांना तेथे सुंदर नृत्य व गायन चालू असल्याचे ऐकू येते. परंतु प्रत्यक्ष नाचणारी व गाणारी व्यक्ती कोणीही त्यांना दिसत नाही. त्यामुळे ते आश्चर्यमूढ होऊन बरोबर असलेल्या ऋषींना त्या सरोवराचा पूर्व वृत्तांत विचारतात. श्रीरामांच्या प्रश्नावरून ऋषी त्या सरोवराचा वृत्तांत सांगतात. त्या सरोवराचे नाव पंचाप्सर सरोवर असे आहे. मंदकर्णी नामक एका ऋषींनी वायू भक्षण करून येथे अत्यंत तीव्र तपश्चर्या 10,000 वर्ष केली. काम, क्रोध, लोभादी सर्व विषयांबद्दल हे पूर्ण अनासक्त झाल्यामुळे या ऋषीचे सामर्थ्य विलक्षण वाढले. त्यामुळे स्वर्गस्थ इंद्रादिक देव भीतीने काळजीत पडून त्यांनी त्याच्या तपश्चर्येत विघ्न आणण्यासाठी 5 रूपयौवन संपन्न अशा अप्सरा त्या ऋषींना भुलविण्यासाठी पाठविल्या. त्या मनमोहक अप्सरांनी त्या ऋषींसमोर नृत्यविलास व कामपूर्ण चाळे सुरू करताच हे मंदकर्णी ऋषी स्थानच्युत होऊन कामासक्त झाले. मंदकर्णी ऋषी आपल्याला वश झालेले पाहताच त्या अप्सरांनी नग्न होऊन त्यांच्या समोर नृत्य करण्यास प्रारंभ करतात. हेही नग्न अवस्थेत नाचू लागले. मंदकर्णी ऋषी पूर्णपणे कामवेडे होऊन त्या अप्सरांजवळ संभोगाची याचना करू लागतात. त्या अप्सरा ज्या मार्गाने आल्या त्याच ऊर्ध्व मार्गाने परत जाऊ लागल्या. ज्या कार्यासाठी अप्सरा आल्या होत्या तो कार्यभाग झाला असला तरी मंदकर्णीची कामेच्छा तृप्त झाली नव्हती. त्यामुळे तेही स्त्री लंपट होऊन दिनवाणीने स्वतःचे स्वत्व विसरून त्या अप्सरांची मनधरणी करू लागले. त्या प्रमदांचे गायन ऐकताच आजवरचे वैराग्य हरवून त्याने तात्काळ प्रमाद केला. म्हणूनच त्या ऋषींना मंदकर्णी हे नाव प्राप्त झाले होते. मंदकर्णीच्या तपश्चर्येत विघ्न निर्माण करण्याचे देवाचे कार्य ठरल्याप्रमाणे अप्सरांनी केलेले होते. परंतु ते ऋषी त्रिकाल यज्ञ होते. त्यांना जर हे विघ्न इंद्राने केले असे कळले तर ते शाप देऊन भस्म करून टाकतील म्हणून इंद्र घाबरला व तात्काळ ते ऋषी जवळ प्रकट होऊन त्यांना आपण मागाल तो वर देईन असे म्हणाला. ऋषींनीही इंद्राजवळ त्याच 5 सौंदर्य संपन्न अप्सरांची मागणी केली. त्याप्रमाणे इंद्राने त्या 5 अप्सरा मंदकर्णी ऋषींना दिल्या. परंतु एवढ्याने भागले नाही, कारण 10,000 वर्षाच्या अत्युग्र तपश्चर्येने ते ऋषी जुनाट व जर्जर झालेले होते. ते त्या यौवन संपन्न अप्सरांना कसे चालणार म्हणून त्या टाळाटाळ करू लागल्या. त्या अप्सरांच्या मनातील भाव त्या कामासक्त अशा त्रिकालज्ञ ऋषींनी लगेच ओळखला व स्वतः ते कर्तुम शक्तिशाली असल्यामुळे त्यांनी आपला जराजर देह बदलून त्या ठिकाणी तारुण्य संपन्न व मदनवाहक असा तरुणाचा देह धारण केला. हे ऋषींचे मदनमस्त रूप पाहून मात्र त्या अप्सरा इतक्या भाळल्या की त्यांना दुसरा कोणीही पुरुष आवडेना. त्या त्यांची जीवाभावाने सेवा करू लागल्या. अद्भुत सामर्थ्यशाली मंदकर्णी ऋषींनी त्या सरोवरामध्येच स्वसामर्थ्याने त्या अप्सरांबरोबर क्रीडा करण्यासाठी मंदिर उभारले व त्यांच्याशी मंदकर्णी रत होऊन राहिले. या सरोवरात त्याच 5 अप्सरांचे नृत्य गायन चालू असल्यामुळे आपणास ते ऐकू येत आहे असे त्या सर्व ऋषींनी श्रीरामांना सांगताच त्यांना मोठा विस्मय वाटला. श्रीरामांनी नंतर त्याच सरोवरातील पाण्याने आचमन करताच त्यांना ते आतील मंदिर दिसले व श्रीरामांच्या दर्शनाने आतील मंदकर्णी ऋषींनाही परमानंद झाला. मंदकर्णी ऋषींनी केलेल्या अत्युत्कृष्ट
उत्कट अशा उग्र तपस्येमुळेच श्रीरामांचे चरण त्यांच्या मंदिराला लागले होते. त्या ऋषींनी आपल्या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण व सीता या सर्वांना प्रेमाने नेले. त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना आपल्या मंदिरात बराच काळपर्यंत ठेवून घेतले. त्या 5 अप्सरांनीही त्या ऋषींबरोबर श्रीरामांची अंतःकरणपूर्वक सेवा करून आपला उद्धार करून घेतला. याप्रमाणे मंदकर्णीचा पाहुणचार बराच काळपर्यंत स्वीकारून त्यांना सुखी करून श्रीराम तेथून निघाले व दंडकारण्यातील इतरही ऋषींच्या आश्रमातील सत्कार स्वीकारित कोठे महिना, कोठे 2 महिने, कोठे 4 महिने, तर कोठे वर्षभरही आश्रमातून मुक्काम करीत श्रीराम ठरल्याप्रमाणे सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमात येऊन पोहोचले. सुतीक्ष्णांना श्रीराम परत आश्रमात आल्यामुळे अत्यानंद झाला व त्यांनी श्रीरामांना जवळजवळ 6 महिने आपल्या आश्रमात ठेवून घेतले. एके दिवशी श्रीराम अगस्ती ऋषीच्या आश्रमाकडे जाण्याची सुतीक्ष्ण मुनींकडे अनुज्ञा मागतात व अगस्ती आश्रमाकडे जाण्याचा मार्गही विचारतात. सुतीक्ष्ण मुनींनी आदराने श्रीरामांना अगस्ती आश्रमाकडे जाण्याचा मार्ग सांगून जाण्यासाठी अनुज्ञा देतात. अगस्ती ऋषीचा महिमा सांगण्याच्या निमित्ताने ब्राह्मणास कपटाने ठार मारणारे वातापी व इल्वल या राक्षसांचा नाश अगस्ती मुनींनी कसा केला ते श्रीरामांना सांगून त्यांच्या आश्रमाकडे जाताना वाटेत अगस्तीचे धाकटे बंधू महामती यांची भेट घेण्याबद्दल सुतीक्ष्ण मुनी श्रीरामांना सांगतात. पुढे अगस्ती मुनीच्या आश्रमात जावे व ते सांगतील त्याप्रमाणे दंडकारण्यातील पुढील प्रवास आपण करावा असे श्रीरामांना सुतीक्ष्ण मुनींनी सांगितल्यावर श्रीराम, लक्ष्मण व सीता या तिघांनी सुतीक्ष्णांना वंदन करून त्यांचा निरोप घेऊन ते सुतीक्ष्णांच्या आश्रमातून महामतीच्या भेटीसाठी पुढे निघाले. पुढे श्रीराम महामतीच्या आश्रमात आले. महामतींनी केलेल्या सत्कारांचा स्वीकार करून अगस्ती ऋषीच्या आश्रमात त्यांच्या दर्शनासाठी मी जाण्यास अतिव उत्सुक आहे, तरी कोणत्या मार्गाने जावे असा प्रश्न श्रीराम महामतींना विचारतात. ते ऐकताच महामती श्रीरामांना सांगतात की जर माझे ज्येष्ठ बंधू महामुनी अगस्तीचे दर्शन घेण्याची आपणास उत्कट इच्छा असेल तर आपण विलंब न लावता आजच दर्शनासाठी निघावे. अगस्ती ऋषीचा आश्रम अत्यंत पवित्र असून तेथे समस्त देव अगस्तीच्या मुखाने श्रीराम कथा श्रवण करण्यासाठी येत असतात. ज्या मार्गाने जात असता आपणास आल्हाद वाटेल तोच मार्ग त्यांच्या आश्रमाकडे जाणारा आहे असे समजून चला, असेही महामतीने सांगितले. त्याप्रमाणे महामतीचा निरोप घेऊन श्रीराम, सीता व लक्ष्मण यांनी तिथून पुढे प्रयाण केले. इकडे अगस्ती मुनी स्वतः त्रिकालज्ञ असल्यामुळे श्रीराम आपल्या आश्रमात येत आहेत हे त्यांनी आधीच जाणले व साक्षात परब्रह्म आपल्या घरी येत असल्यामुळे त्यांना मनोमानसी परमानंद झाला. ही वार्ता त्यांनी आपल्या शिष्यांना सांगून श्रीरामांच्या स्वागताची गुढ्या तोरणे उभारून जय्यत तयारी केली. अगस्ती ऋषींनी मुक्त कंठाने श्रीरामांची स्तुती केली व आपला शिष्य परिवार बरोबर घेऊन ते महातपस्वी मुनी श्रीरामांना सामोरे गेले. श्रीरामांनी आश्रमाकडे येताना समोरून अगस्ती ऋषींना सामोरे येत असलेले पाहून लक्ष्मणाजवळ धन्यता व्यक्त केली. एका आचमनात समुद्र शोषण करणारा हा तेजोराशी सामोरा येताच श्रीरामांनी प्रेमादराने अगस्तींना साष्टांग दंडवत घातला आणि ऋषींनीही श्रीरामांना प्रेमालिंगन दिले. नंतर जानकी व लक्ष्मण यांनीही महामुनींना चरणवंदन केले. ऋषींना श्रीराम दर्शनाने अत्यानंद झाला होताच त्यांनी श्रीरामांना वाजत गाजत आश्रमात आणून त्यांची मधुपर्क पूजा केली व सर्वांनी श्रीरामांचा जय जयकार केला.
एवढ्या महान तपस्वी अगस्तींनी फार मोठा सन्मान केल्यामुळे श्रीराम भारावून गेले व आपण माझी पूजा करावी, एवढ्या योग्यतेचा मी नाही, असे उद्गार श्रीरामांनी अगस्ती जवळ काढले. ते ऐकून अगस्ती मुनी त्यावेळी श्रीरामांची स्तुती करून म्हणतात, तुझ द्यावा जो जो मान, तो तो तुझ लागी होय न्यून. तुझे अगाध महिमान, मान पान तुझ नाही. आपण थोर मनाने माझी पूजा स्वीकारावी, एवढीच प्रार्थना आहे. असे म्हणून अमृततुल्य सुमधुर फळे, सुगंधित पुष्पे आणून वेदोक्त मंत्रोच्चारात श्रीरामांची पूजा अगस्ती मुनी करतात. श्रीरामांच्या अवतार कार्याची अगस्ती ऋषींना कल्पना असल्यामुळे अगस्ती ऋषी श्रीरामांना राक्षसांचा वध करण्यास उपयोगी पडतील अशी दिव्य अस्त्रे, धनुष्य, अक्षयी भाते, अभेद्य कवच समर्पण करतात. युद्धात उपयोगी ठरणारी दिव्य अस्त्रे प्राप्त झाल्यामुळे श्रीरामांनाही संतोष होतो. अगस्ती मुनींची भार्या महासती लोपामुद्राई पुढे येऊन तिने सीतेची यथोक्त पूजा केली व सीतेच्या पातिव्रत्याचे कौतुक केले. या अरण्याला दंडकारण्य असे का म्हणतात, असा प्रश्न श्रीराम अगस्ती ऋषींना विचारतात. त्यावरून तो वृत्तांत अगस्ती सांगतात. या प्रदेशावर दंडक नावाचा राजा राज्य करीत असतो. तो अतिशय गर्विष्ठ व उन्मत्त असतो. एकदा शिकार करीत असताना त्याच्याकडून भृगुवंशातील च्यवन ऋषींचा अपमान होतो. त्यामुळे क्षोभ होऊन च्यवन ऋषी दंडकारण्याला शाप देऊन त्याचे राज्य सर्व प्रदेश राजासह भस्म करून टाकतात. च्यवन ऋषींच्या शापामुळे हजारो वर्ष हा प्रदेश ओस पडलेला असतो व त्याला कारण हा दंडक राजा असतो, म्हणून याला दंडकारण्य असे म्हणतात. वर्षानुवर्ष ओसाड होऊन पडलेल्या या प्रदेशात पुन्हा मनुष्यवस्ती कशी झाली असे श्रीरामांनी विचारताच अगस्ती ऋषी तोही कथाभाग सांगतात. दंडकारण्यात पुनश्च मनुष्यवस्ती व्हावी म्हणून नारद मुनी एक युक्ती योजतात. नारद एकदा विंध्याद्री पर्वताजवळ मेरू पर्वताची फारच स्तुती करतात की मेरू पर्वतापेक्षा अधिक बलवान व उंच पर्वतच दुसरा अस्तित्वात नाही. झाले, विंध्याद्री पर्वताला तेवढेच निमित्त पुरले. त्याने मेरू पर्वताशी स्पर्धा करण्यासाठी स्वतः उंच होण्याचे ठरवले व त्याप्रमाणे तो इतका उंच वाढला की सूर्यचंद्राची गतीच खुंटली. विंध्याद्री पर्वताने आपली उंचीच एवढी प्रचंड प्रमाणात वाढवली की सूर्यचंद्रांना उगवताच येईना. त्यामुळे सूर्योदय होईना व ब्राह्मणांना ऋषीमुनींना स्नान संध्या ब्रह्मयज्ञ स्वाहाकार यज्ञयाग वगैरे काहीच करता येईना. सूर्य चंद्र नाहीत, त्यामुळे प्रजेचे नित्य नैमित्तिक सर्वच व्यवहार थांबले व सृष्टीवर एकच हलकल्लोळ उडाला. संध्येशिवाय अन्नग्रहण करावयाचे नसल्यामुळे ब्राह्मण वर्ग भुकेने तडफडू लागला. गायी वासरे हंबरडा फोडू लागली आणि एकच आकांत झाला. त्यावेळी सर्व ऋषींनी ब्रह्मदेवाकडे विंध्याद्री विरुद्ध तक्रार केली. त्यामुळे देवांनी दक्षिण दिशेस अगस्ती ऋषींना पाठवावे असे ठरविले. त्याप्रमाणे देवांनी अगस्ती ऋषींना विंध्याद्रीचे नियमन करण्यासाठी दक्षिण दिशेला जाण्याचे विनविले. हे सांगून अगस्ती ऋषींनी रामांना सांगितले की मी अशी ही देवांची विनंती व दंडकारण्य वसवावे ही नारदांची इच्छा ओळखून दक्षिणेस जाण्याचे मान्य केले
व त्याप्रमाणे तात्काळ विंध्याद्रीजवळ आलो. मी आलेला पाहताच विंध्याद्रीने लोटांगण घातले व माझी पूजा केली. मीही विंध्याद्रीची त्याच्याजवळ खूप स्तुती केली व मेरू पर्वतापेक्षा तुझी थोरवी फार आहे. मेरू पर्वत तुझी बरोबरी कधीच करू शकणार नाही असे त्याला सांगताच विंध्याद्रीला परमानंद झाला व तो अधिकच विनम्र होऊन त्याने लोटांगण घातले. माझ्या येण्याचा उद्देश विंध्याद्रीने विचारताच दक्षिणेकडील तीर्थयात्रेला मला जायचे आहे, तरी तू मला खाली निजून मार्ग दे असे विंध्याद्रीला मी सांगताच त्याने लगेच खाली निजून मला वाट मोकळी करून दिली. मी परत येईपर्यंत तू उठू नकोस अशी मी आज्ञा करताच तो तसाच पडून राहिला व चंद्र सूर्याची गती पुनश्च चालू होऊन सृष्टीला सर्व व्यवहार पूर्वीसारखे सुरळीत चालू झाले. या प्रदेशात माझे आगमन होताच चवन ऋषीचा शाप नाहीसा झाला व या प्रदेशात पुन्हा पर्जन्यधारा बरसू लागली. तृण धान्य फुले फळे नदी नाले सरोवरे यांनी हा प्रदेश समृद्ध झाला. पशु पक्षी येथे नांदू लागले. माझ्या बरोबर आलेले ऋषींनी येथे वस्ती केली व ते दंडकारण्य वासी झाले. परंतु या प्रदेशावर राज्य करण्यासाठी कोणी राजा नसल्यामुळे येथे राक्षसांनी हा प्रदेश व्यापला आहे. तुझ्या आगमनामुळे राक्षसांचा संहार होऊन ऋषींचे भय नष्ट होऊन त्यांचे संरक्षण होईल. हा सर्व वृत्तांत ऐकून श्रीरामांना फार आश्चर्य वाटले. नंतर दंडकारण्यात आश्रमासाठी वस्ती कोठे करावी हा प्रश्न श्रीराम अगस्तींना विचारतात. त्यावेळी गंगा तटी पंचवटीत आश्रम बांधून वस्ती करावी असे अगस्ती श्रीरामांना सांगतात. त्याप्रमाणे पंचवटीत आश्रमाची उभारणी करण्यासाठी अगस्ती मुनींना वंदन करून श्रीराम सीता व लक्ष्मण यासह तेथून पुढे निघतात. पंचवटीत जाताना मार्गात श्रीरामांना एक पर्वतप्राय गिधाड आडवे येते. म्हणून श्रीराम त्याला, माझा मार्ग अडवल्यामुळे तुझ्या जीवाला मोठा धोका आहे, तरी तू मार्ग सोडून बाजूला हो. मी दशरथाचा मुलगा श्रीराम आहे. तूही आपला सर्व वृत्तांत मला सांग असे निक्षून सांगतात. त्याबरोबर त्या गिधाडाने श्रीरामांना लोटांगण घातले व दर्शन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. श्रीरामांनी पृच्छा केल्यावरून त्या गिधाडाने आपल्या कश्यप वंशाच्या मूळ उत्पत्तीचे साद्यंत वर्णन करून श्रीरामांना सांगितले. मी कश्यपाचा नातू असून माझे नाव जटायू आहे. कश्यपाला एकूण 4 स्त्रिया होत्या. अदिती, दिती, दनी आणि चौथी माझ्या वडिलांची मातुश्री विनता. ह्या त्या कश्यपाच्या स्त्रिया. विनतेला 2 मुलगे, एक अरुण व दुसरा गरुड. अरुणाला 2 मुलगे, मी जटायू व दुसरा संपाती. त्यापैकी अरुण हा सूर्याचा सारथी झाला व गरुड विष्णूचे वाहन झाला. अमृतकुंभ गरुडाने हिरावून नेल्यामुळे तो फार प्रसिद्धीस आला होता. अमृतहरणाची कथा यावेळी श्रीराम जटायूला विचारतात, म्हणून जटायू ती कथा श्रीरामांना सांगतो. गरुडाने मातृबंधू मोचनाकरिता केलेली पराक्रमशाली अमृतहरणाची शौर्यगाथा जटायूने श्रीरामांना सांगितल्यावर तो आपल्या वंशाची माहिती त्यांना सांगतो. विनतेचे 2 पुत्र गरुड व अरुण व अरुणाचे जटायू व संपाती आम्ही सूर्यवंशात सेवक होऊन राहावे अशी आमच्या पिताजींची म्हणजे अरुणाची आम्हाला आज्ञा होती. म्हणून आम्ही दशरथाची मैत्री संपादन केली आणि त्याचाच पुत्र तू आज मला
भाग्याचे दर्शन दिलेस, त्यामुळे मी कृतार्थ झालो, असे म्हणून जटायूने श्रीरामांना साष्टांग नमस्कार घालून प्रेमालिंगन दिले. पंचवटीत आपण आश्रम बांधून राहिल्यानंतर मृगयेसाठी आश्रम सोडून बाहेर गेल्यावर मी सीतेचे सदैव संरक्षण करीन. मी येथे जागता पहारा ठेवल्यावर आपणास व सीतेस राक्षसांचे भय उरणार नाही. माझ्या सामर्थ्यापुढे राक्षसांचे काही चालणार नाही, असे अभिवचन जटायू श्रीरामांना देतो. शिवाय तो पंचवटीकडे जाणाऱ्या मार्गाचा माहितगार असतो, त्यामुळे त्याच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन श्रीराम, लक्ष्मण व सीता ही पवित्र व रम्य अशा पंचवटीत येतात. पंचवटीत आश्रम बांधून श्रीरामांनी वस्ती केल्यावर जटायूही कबूल केल्याप्रमाणे आश्रमासमोरील पर्वतावर राहून त्यांच्या संरक्षणासाठी सदैव सिद्ध राहतो. पंचवटीच्या परिसरातील निसर्गरम्य व आल्हाददायक वनश्री पाहून व पक्ष्यांचे सुमधुर कुजबुज ऐकून राम, लक्ष्मण व सीता ही अत्यंत आनंदित होतात. रामांनी अरुणा, वरुणा व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर सुंदर आश्रम बांधण्याची कामगिरी लक्ष्मणावर सोपवली. रामांची आज्ञा शिरोधार्य मानून लक्ष्मणानेही यज्ञशाळा, द्विजशाळा, जीवनशाळा, शयनशाळा यांनी युक्त आणि ऋषी समुदायांना राहता येईल असा सुंदर, कौशल्यपूर्ण आणि विशाल आश्रम राहण्यासाठी त्रिवेणीच्या तीरावर बांधला. नाना तऱ्हेच्या सुगंधित पुष्पांनी सुशोभित केलेल्या त्या आश्रमात राम व सीतेची लक्ष्मण मनोभावे सेवा करीत असे. आपले सर्व जीवनच लक्ष्मणाने रामांची सेवा करण्यासाठी समर्पण केल्यामुळे तो द्वंद्वभावरहितच झाला होता. एक दिवस मात्र सेवारत लक्ष्मणाची कसोटी पाहण्याचाच नाजूक संग निर्माण झाला. नेहमीप्रमाणे सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाला आश्रमात ठेवून राम स्नानासाठी गेली. राम समोर असता सीता कधीही निद्रा घेत नसे. स्नानासाठी राम आश्रमाबाहेर गेल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी म्हणून जानकीला झोप आली. तिला झोप लागल्यावर वाऱ्याने तिच्या छातीवरचे व गुह्य भागावरील वस्त्र उडून दूर झाले. लक्ष्मण हा सदैव रामाच्या ध्यानातच रममान झालेला असावयाचा. याही वेळी तो असाच ध्यानमग्न असल्यामुळे सीतेच्या शरीरावरील वस्त्र दूर झाले तरी ते लक्ष्मणाच्या नजरेस आले नाही. राम स्नान आटपून आश्रमात येताच तो सीता वस्त्रहीन अवस्थेत निद्रिस्त असलेली त्याच्या दृष्टीस पडली. त्यावेळी राम लक्ष्मणाला म्हणाले, स्त्री म्हणजे साक्षात अग्निकुंड आहे आणि पुरुष म्हणजे जणू तुपाची घागर. असे असता परस्त्रीचा गुह्यभाग दृष्टीस पडला तर कोणा पुरुषाचे मन विचलित होणार नाही. श्रीरामांच्या या बोलण्याची मेघ लक्षात घेऊन लक्ष्मणानेही श्रीरामांना लगेच विनम्रपणे सांगितले की ज्याचा पिता सुचिरभूत आहे आणि ज्याची माता पतिव्रता आहे व जो सदैव श्रीराम सेवारत आहे त्याचे चित्त अशा प्रसंगी कधीही चळणार नाही. हे लक्ष्मणाचे स्पष्ट व परखड उत्तर ऐकताच श्रीराम लक्ष्मणावर मनोमन संतुष्ट झाले व त्यांनी लक्ष्मणाची एकनिष्ठ भक्ती पाहून त्याला आनंदाने प्रेमालिंगन दिले. हा दोघांचा संवाद ऐकून सीता ही लज्जित मनाने उठली व तिने लक्ष्मणाला आदराने वंदन केले. लक्ष्मण नेहमी वनात जाऊन कंदमुळे व फळे भोजनार्थ आणीत असे. नेहमीप्रमाणे तो फळे आणण्यासाठी वनात गेला असता त्याला आश्चर्य दिसून आले. त्याच वनात शूर्पणखेचा पुत्र सांब राक्षस काल खड्ग प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करीत होता. अनेक वर्षाची तपस्या चालू असल्यामुळे सांबाच्या शरीरावर वारूळ तयार झाले होते. सांबाच्या तपश्चर्येला अनुलक्षून काळखड्ग स्वर्गातून खाली येऊ लागले, परंतु त्या शस्त्र देवतेच्या मनातून सांबासारख्या क्रूर व महापापी राक्षसाच्या हातात जावयाचे नसते.
सांब राक्षस जेथे तपस्या करीत असतो तेथेच फळे तोडण्यासाठी लक्ष्मण आलेला असतो. ते शस्त्र सरळ लक्ष्मणाच्या हातात अलगद येऊन पडते. अकस्मात हातात शस्त्र येऊन पडलेले त्याच्या लक्षात आले तरी जवळपास शस्त्र देणारा कोणी दिसेना. म्हणून लक्ष्मण चकित झाला. असे हे अपूर्व शस्त्र हातात पडताच लक्ष्मण आनंदित झाला व त्या खड्गाची धार किती आहे ते पाहण्यासाठी म्हणून त्याने जवळच्याच जाळीत त्या खड्गाचा घाव घातला. त्याच जाळीत शूर्पणखेचा पुत्र सांब हा तपश्चर्या करीत असल्यामुळे त्या शस्त्राचा त्या जाळीवर घाव बसताच त्या सांब राक्षसाचा एका घावातच शिरच्छेद झाला. लक्ष्मणाने खड्ग वर उचलताच ते रक्तलांछित झालेले पाहताच नजर चुकीने का होईना आपल्या हातून निश्चितपणे ब्रह्महत्याच घडली असावी म्हणून लक्ष्मणाचे मन अस्वस्थ होऊन तो नसत्या फंदात पडल्याबद्दल चिंतातूर झाला. लक्ष्मणाने संचित अवस्थेत श्रीरामांना घडलेला प्रकार सांगून ब्रह्महत्येबद्दल प्रायश्चित्त विचारले. ज्याचा वध झाला तो वारुळात असलेला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा क्षुद्र यापैकी निश्चित कोण होता याची लक्ष्मणाला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे वध कोणाचा झाला हे कळल्याशिवाय प्रायश्चित्त तरी निश्चित कसे सांगावयाचे. म्हणून श्रीरामांनी लक्ष्मणाला कोणाचा वध झाला हे पाहण्यासाठी परत वधस्थानी पाठवले. लक्ष्मण मूळ जागेवर येऊन पाहतो तो ते शरीर एका अक्राळ विक्राळ राक्षसाचे असल्याचे त्याला कळून चुकले. राक्षस वध झालेला कळताच लक्ष्मणाला आनंद होतो व ब्रह्महत्येच्या काल्पनिक दोषाचे भयही त्याच्या मनातून निघून जाते. यापुढे कोणतेही कार्य करताना माझी पूर्वसंमती घ्यावी, शिवाय या घटनेमुळे सूडबुद्धीने राक्षस येथे येतील तरी त्यांच्यापासून सावध असावे असा इशाराही रामांनी लक्ष्मणाला दिला. इकडे लंकेत सांब राक्षसाची आई शूर्पणखा राहत होती. सांबाचा वध होताच लंकेत तिला सांबाबद्दल दुष्ट स्वप्ने पडू लागली. त्याबरोबर ही अशुभ घटना तिने रावणाच्या कानावर घातली व ती लंकेहून पद्मपुराणाला सांबाला पाहण्यासाठी विमानाने तात्काळ निघून आली. येताच प्रथम शूर्पणखेने त्रिशीर, खर, दूषण यांची भेट घेतली व ती सांबाला पाहण्यासाठी म्हणून आली. सांबाच्या तपश्चर्येच्या जागी ती येताच आपल्या मुलाचा शिरच्छेद झालेला तिला समजला. एवढा प्रचंड सामर्थ्यशाली सांब मृत्युमुखी पडलेला पाहताच शूर्पणखा पुत्र शोकाने व्याकुळ होऊन फार आक्रोश करते. आपल्या मुलाचा वध कोणी केला ते शोधून काढण्यासाठी ती सर्व अरण्य धुंडून पाहते. त्यावेळी धनुष्यबाणांनी सज्ज असलेला लक्ष्मण शूर्पणखेच्या दृष्टीस पडला. यानेच आपल्या सांबाचा वध केला असावा असे निश्चित ठरवून सांबाच्या वधाचा सूड घेण्यासाठी लक्ष्मणाचा वध करण्याचे तिने मनाशी ठरविले. परंतु लक्ष्मणाला बळाने ठार करण्याचा प्रयत्न केला तर हा महापराक्रमी दिसत असल्यामुळे तोच आपला घात करील असे तिला वाटल्यावरून शूर्पणखेने लक्ष्मणाची भार्या होऊन त्याला फसवून ठार मारण्याचे ठरविले. मनात कपट योजल्याप्रमाणे शूर्पणखेने स्वरूप सुंदर स्त्रीचा वेश मायेने धारण केला व ती लाजत मुरडत लक्ष्मणाजवळ आली. भरजारी रेशमी वस्त्र व रत्नजडित अलंकार धारण केलेली ती शूर्पणखा लक्ष्मणाच्या पाया पडून त्याची धर्मपत्नी होण्याची इच्छा लक्ष्मणाजवळ व्यक्त करून त्याच्या गळ्यात घालण्यासाठी पुष्पमाला घेऊन पुढे आली. तिचे हे धारष्ट्य पाहून लक्ष्मण संतापाने लगेच मागे सरला. राक्षस नाना तऱ्हेच्या मायावी स्वरूपात येऊन फसवतील तरी सावध असावे हा श्रीरामांनी दिलेला इशारा
लक्ष्मणाच्या लक्षात असतो. त्यामुळे शूर्पणखेच्या कामुक चाळ्यांना लक्ष्मण दाद देत नाही. तिची विवाहाची विनंती ऐकून लक्ष्मणाने तिला आपले ज्येष्ठ बंधू राम यांच्याकडे पंचवटीत जाऊन विवाहाची आज्ञा घेऊन येण्यास धाडले. त्याप्रमाणे ती कपटी शूर्पणखा पंचवटीत येऊन लक्ष्मणाला आपल्या बरोबर विवाह करण्यास संमती देण्याबद्दल श्रीरामांना शरण गेली. सीतेच्या मनातही तिच्याबद्दल करुणा उत्पन्न झाली, परंतु ती सुंदर स्त्री पाहताच तिच्या डोळ्यातील उलट्या बुबुळामुळे रामांनी ती कपटवेश घेऊन आलेली राक्षसीच आहे हे तात्काळ ओळखले. लक्ष्मणाबरोबर विवाह करण्याची तिची इच्छा ऐकून श्रीरामांना हसूच आले, परंतु तिचा अधिक्षेप न करता रामांनी तिला सांगितले की तोंडी निरोपाने किंवा लेखी पत्राने लक्ष्मण माझे सांगणे ऐकणार नाही, पण जर तुझ्या पाठीवर मी त्याला तुझ्यासह विवाह करण्याची आज्ञा लिहून दिली तर मात्र तू तुझ्याशी लग्न करण्यास तयार होईल हे निश्चित. या गोष्टीला शूर्पणखा प्रथम संमती देईना. लेखी पत्राचा तिने आग्रह धरला, त्यासाठी सीतेचीही मनधरणी केली, परंतु रामांनी लेखी किंवा तोंडी आज्ञा देण्यास स्पष्ट नकार देताच नाईलाजाने शूर्पणखा रामासमोर पाठमोरी येऊन उभी राहिली. शूर्पणखेची दृष्टी जाणार नाही अशा कमरेजवळच्या भागावर श्रीरामांनी लक्ष्मणाला सूचना लिहिली की ही स्त्री असल्यामुळे हिचा वध करू नये, परंतु हिचे नाक ओठासहित कापून काढावे. असे केल्यानेच हिची योग्य ती संभावना होईल. याप्रमाणे पाठीवर आज्ञा लिहून झाल्यावर शूर्पणखा सानंद होऊन लक्ष्मणाकडे त्याच्या गळ्यात माळ घालण्यासाठी म्हणून गेली, परंतु तिच्या कोणत्याही कामलीलांना बळी न जाता लक्ष्मणाने तिला झिडकारले व श्रीरामांच्या हातची लेखणी अनुज्ञा पाहिल्याशिवाय माझी खात्री होणार नाही असे शूर्पणखेला निक्षून सांगताच तिने आपल्या पाठीवरचा मजकूर लक्ष्मणाला दाखविला. पाठीवर श्रीरामांनी लिहिलेला मजकूर शूर्पणखेला माहित नव्हता. आपल्याशी विवाह करण्याची लक्ष्मणाला आज्ञा लिहिली असेल अशी तिची कल्पना असते. लक्ष्मणही सावध चित्ताने तो पाठीवरील मजकूर वाचतो आणि सर्व प्रकार त्याच्या लक्षात येतो. लक्ष्मणाने लगेच त्या शूर्पणखेची वेणी व दंड धरले व तिला धरणीवर पाडून आपल्या प्रखर शस्त्राने तिचे नाक व ओठ कापून टाकले. त्याबरोबर त्या कपटी राक्षसीचे अकराळ विक्राळ स्वरूप प्रकट झाले. आपण केलेले कपट आपल्यावरच अशा तऱ्हेने उलटलेले पाहून शूर्पणखा संतापाने लक्ष्मणाचा घात करण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेली, परंतु तितक्यात लक्ष्मणाने आपले शस्त्र उचलताच शूर्पणखा भीतीने पळून गेली. नंतर लक्ष्मणाने पंचवटीत येऊन घडलेला सर्व वृत्तांत श्रीरामांना निवेदन केला. शूर्पणखा विद्रूप झाल्यावर परत पद्मपुरीस खरदूषणाकडे गेली. महाबलिष्ठ व मायावी शूर्पणखेला अशा पद्धतीने विद्रूप अवस्थेत पाहताच सर्व राक्षस मंडळी चिंताग्रस्त होऊन गेली. ती विरूप स्थितीत पाहून श्रीराम व लक्ष्मण यांचे स्वरूप व सामर्थ्य याविषयी वर्णन करून सांगितले. लक्ष्मणाने माझ्या उरावर पाय देऊन आपले ओठ व नाक कापले आहे, तरी या गोष्टीचा आपण दोघा बंधूंनी लगेच सूड घ्यावा, कारण तुम्ही श्रीराम व लक्ष्मणांना रणांगणात ठार केलेत की मला त्यांचे रक्तप्राशन करावयाचे आहे. असे शूर्पणखेने खर व दूषण यांना कळकळीने विनवून सांगताच त्या दोन राक्षस श्रेष्ठांनी महाक्रूर व प्रचंड सामर्थ्यशाली असे 14 बलाढ्य राक्षस श्रीराम व लक्ष्मण यांचा वध करण्यासाठी पाठविले. इकडे पंचवटीत श्रीराम वगैरे नेहमी सावध वृत्तीने आश्रमात राहत असत.
14 राक्षस आपल्या आश्रमाकडे येत असलेले पाहून श्रीरामांनी लक्ष्मणाकडून धनुष्यबाण घेऊन ते सज्ज केले व ते युद्धाच्या पावित्र्यात उभे राहिले. आम्ही गंगेच्या परिसरातील तापसी आहोत. आपणाला कोणी पाठविले आमच्याकडे? का आलात आपण मरायला येथे? असे रामांनी त्या राक्षसांना विचारताच राक्षसांनी रामांच्या तापसीपणाची निर्भसना करून खर राक्षसाच्या भगिनीची शूर्पणखेची विटंबना केल्याचा दोष रामांना दिला व लगेच रामावर नाना तऱ्हेच्या शस्त्रास्त्रांची वृष्टी सुरू केली. रामही धनुष्यबाण घेऊन सज्ज होतेच. त्यांनी राक्षसांची येणारी शस्त्रे आपल्या अमोघ बाणांनी मार्गातच तोडून टाकली. नंतर आपला एक सोनपंखी अतुल बाण अभिमंत्रून रामांनी त्या 14 राक्षसांवर सोडताच त्या बाणाने 14ही राक्षसांची शरीरे भेदून त्यांचे प्राणहरण केले व तो बाण खर व दूषण यांना शोधण्यासाठी आकाशात फिरत राहिला व ते राक्षस कोठे दिसेनात, म्हणून तो बाण परत रामांच्याच भात्यात आपल्या जागी जाऊन स्थानापन्न झाला. रामांचे हे बाणाचे अपूर्व कौशल्य पाहून सीता चकित होऊन गेली. त्या 14 राक्षसांच्या मागे लक्ष्मणाने नकट्या शूर्पणखेला पाहताच तो तिला ठार करण्यासाठी धावला. त्याबरोबर रामांनी स्त्रीघात करू नये असा शस्त्रार्थ सांगून लक्ष्मणाला तेथेच आवरला. याच एका शूर्पणखेमुळे आपल्या हातून समस्त राक्षस कुळाचा संहार होणार आहे. खर, दूषण, रावण, कुंभकर्ण, इंद्रजित व रावणाचे सर्व सैन्य यांच्या नाशाला हीच एकमात्र कारण होणार असल्यामुळे आपण तिचा वध करू नये असे रामांनी लक्ष्मणाला समजावून सांगितल्यावर लक्ष्मणाने शूर्पणखेला ठार करण्याचा बेत रद्द करून धनुष्यबाण खाली ठेवले व रामांना लोटांगण घातले. रणभूमीवरून जीव घेऊन पळत सुटलेली शूर्पणखा सरळ आपला बंधू खर याच्याकडे परत आक्रोश करीत आली व तिने सहाय्यार्थ दिलेल्या राक्षसाचा रामाने त्यांना निशस्त्र करून एकाच बाणात कसे ठार केले ते सविस्तर वर्णन करून खराला सांगितले. तुमच्या सामर्थ्याचा भ्रम दूर करून समस्त राक्षसांचा राम लवकरच संहार करणार आहे असे शूर्पणखेने खराला सांगताच तो महाबलाढ्य राक्षस अति क्रुद्ध झाला व त्याने आपले बंधू दूषण व त्रिशिरा यांना पाचारण केले व 14,000 राक्षस सेना बरोबर घेऊन ते तिघे बंधू रथावर आरूढ होऊन त्यांनी राम लक्ष्मणाशी युद्ध करण्याकरिता सत्वर प्रयाण केले. रणधुरंधर राक्षसांचे प्रचंड सैन्य समवेत घेऊन खर हा रथातून युद्धार्थ जाऊ लागतात त्याचे घोडे रस्त्यात अडखळून पडले व त्यामुळे सारथी सुद्धा कोलमडला. त्याच गडबडीत खराच्या रथावर असलेल्या ध्वजस्तंभावर एक घुबड येऊन बसले व त्याने घू घू असा आवाज करण्यास सुरुवात केली. त्या घुबडाने तेथून उडून नंतर खराच्या कपाळावरच प्रहार केला. धरणी कंप, उल्कापात, विजा पडणे असले अनर्थास व अपशकुन झालेले पाहून खर व त्याचे सर्व राक्षस सैन्य मनातून दचकले. तरीही खराने लागलीच आपला रथ सावरून घेतला व तो झालेल्या अपशकुनाबद्दल तिरस्कार व्यक्त करीत पुढे चालू लागला व श्रीराम लक्ष्मणाला ठार करून त्याचे रक्त शूर्पणखेला देण्याचे आश्वासनही त्या धुंदीत त्याने दिले. खर, दूषण व त्रिशिरा यांनी रामांबरोबर पराक्रमाची अगदी शर्त केली, परंतु त्या राक्षसांच्या प्रचंड मायावी शक्तीचे व राक्षस सैन्याचे रामांच्या दैवी शक्तीपुढे काही चालले नाही. श्रीरामांनी दूषण, त्रिशिरा या सर्वांनाच बाणांनी ठार केले. शेवटी खर आणि राम यांचा घनघोर रणसंग्राम होऊन अखेर रामबाणाने खराचा शिरच्छेद झाला. खराचे शरीर धडा वेगळे होताच त्या मस्तकाने कायमची मुक्ती मिळाल्याबद्दल रामांची मुक्त कंठाने स्तुती केली आणि ते शिर
श्रीरामाच्या चरणाजवळ येऊन पडले. ब्रह्मादी देवांनाही जिंकण्यास अतिशय दुष्कर असलेला प्रचंड सामर्थ्यशाली खर राक्षसाला रामांनी त्याच्याशी निकराची झुंज देऊन त्याला ठार केले म्हणून शंकर, ब्रह्मदेव व इतरही समस्त देव व ऋषीमुनींनी अत्यानंदाने रामाची प्रशंसा करून त्यांचा जय जयकार केला. सीतेनेही रामाचा अद्भुत पराक्रम पाहून त्यांना प्रेमालिंगन दिले व लक्ष्मणाने लोटांगण घालून त्यांना अभिवादन केले. सर्व ऋषी महर्षीच्या प्रेमळ आशीर्वादानेच आपणास युद्धात विजयी होता आले म्हणून रामांनीही समस्त ऋषीमुनींना दंडवत घालून त्यांची कृपा भागली. या युद्धात फक्त शूर्पणखा जिवंत राहिली. युद्ध संपल्यावर तोखर दूषणांच्या स्त्रियांकडे परत गेली. आपल्या यजमानांच्या नाशाला हीच नकटी कारणीभूत झाली म्हणून सर्व राक्षस स्त्रियांनी शूर्पणखेला शाप दिला की तू अपशकुनी होशील. शोकाकुल होऊन सर्व राक्षस स्त्रियांनी आक्रोश सुरू केल्यावर शूर्पणखा त्यांना लंकेला घेऊन जाते. युद्धात सर्व राक्षसांचा पराभव करून तो प्रदेश रामांनी वनातील ब्राह्मणांना आंदण दिला. त्यामुळे ब्राह्मण तेथे राहण्यासाठी येताच लंकेला निघालेली शूर्पणखा त्या ब्राह्मणांना भक्ष्य करण्यासाठी त्यांच्यावर धावून गेली. त्या अकराळ विक्राळ राक्षसीला पाहताच सर्व ब्राह्मणांनी एकदम पांचावर धारण बसली व ते पळत पळत श्रीरामांजवळ संरक्षणार्थ परत आले. ब्राह्मणांवर आलेल्या नव्या संकटाचे निवारण करण्यासाठी रामांनी लक्ष्मणाला पाठविले. त्या प्रदेशात लक्ष्मण युद्धसज्ज होऊन आल्यावर तीच नकटी शूर्पणखा ब्राह्मणांना मारून त्यांचे मांस भक्षण करण्यासाठी धावून येत असलेली दिसली. लक्ष्मणाने लगेच बाण सोडून प्राणहरण न करता फक्त तिचे दोनही कान कापून टाकले. लक्ष्मणाकडून शूर्पणखेला अशा तऱ्हेने पुनश्च दुसरा तडाखा बसताच ती इतर राक्षस स्त्रियांना समवेत घेऊन विमानाने लंकेत रावणाकडे आली. रावण लंकेत होताच नाक, कान व ओठ कापलेली अशी विद्रूप चेहऱ्याची आपली भगिनी पाहून त्याला व त्याच्या दरबारातील प्रधानाधिक सर्वांनाच जबरदस्त धक्काच बसला. शूर्पणखेने आक्रोश करून रावणाचे पाय धरले व त्याला श्रीरामांनी राक्षस कुलाचा संहार कसा केला ते सांगून तुलाही त्या अद्भुत पराक्रमी श्रीरामांपासून धोका आहे असा निर्वाणीचा इशारा दिला. श्रीरामांचा धाक पूर्वी सीता स्वयंवरात रावणाने घेतलेलाच होता. त्याचाच हा नवीन भयावह प्रताप ऐकताच रावण मनातून धास्तावला. परंतु तसे वरकरणी न दाखवता संतापाचा आवा आणून श्रीरामांचा साध्यंत वृत्तांत व खरदूषण यांच्या वधाचे व शूर्पणखेच्या विडंबनाचे मूळ कारण रावणाने शूर्पणखेला विचारले. तिने स्वरूप सुंदर श्रीरामांचे वर्णन करून व त्यांच्या पराक्रमाची युद्ध कौशल्याची यशोगाथा तितक्याच तन्मयतेने रावणाला ऐकवली. तसेच पराक्रमी लक्ष्मणाची व श्रीराम पत्नी सीतेची ही माहिती सांगते. असा हा राक्षसांचा अंतक असल्यामुळे रावणाने श्रीरामांच्यावर धावून जावे आणि त्यांचा नाश करावा असे शूर्पणखा काकुळतीने रावणाला विनवते. परंतु तिच्या त्या सांगण्याचा रावणावर काही परिणाम होण्याऐवजी रावण तिच्या सांगण्याची अगदीच उपेक्षा करतो. रावणाची उपेक्षावृत्ती पाहताच शूर्पणखा मनातून उद्विग्न होते. तरी ती रावणाला श्रीरामांच्या विरुद्ध चिथावण्याच्या प्रयत्नात जराही कसर करीत नाही. रावणाचा स्त्रीलोभ शूर्पणखेला माहित होता म्हणून तिने सहेतुकपणे सीतेच्या सर्वांग मनोहर अशा सौंदर्याचे तिच्या अंग प्रत्यंगाचे कामुक वर्णन रावणासमोर करून अशी ही लावण्य राशी सीता ही आपलीच धर्मपत्नी म्हणून योग्य दिसेल असे शूर्पणखेने रावणाला सांगताच
त्याला मिथिला नगरीतील सीता स्वयंवराच्या वेळी पाहिलेली सीता आठवली आणि सीतेच्या नुसत्या स्मरणानेच रावणाची कळी खुलली. त्याचे सर्वांग रोमांचित होऊन गेले. त्याला अखंड सीतेचाच ध्यास लागून राहिला. श्रीरामांच्या समोर युद्ध करणे सोपे नाही, तर कपटाने सीतेला पळवून लंकेला आणावी व हे सर्व कार्य अगदी गुपचूप करून मोकळे व्हावे असे रावणाने मनाशी निश्चित केले आणि सीताहरणाची योजना अंमलात आणण्यासाठी तो रथात बसून मारीच राक्षसाकडे निघाला. सीतेच्या लोभाने अस्वस्थ झालेला रावण वेगाने मारीच राक्षसाच्या आश्रमात आल्यावर दाखल होतो. परस्परांच्या भेटीत क्षेम कुशल व आदर सत्कार झाला. रावणाने मारीचाला एकांतात घेऊन त्याला श्रीरामांच्या मुळे राक्षस कुळावर आलेल्या आपत्तीचे वर्णन करून सांगितले. आपले दुसरे स्थान पद्मपूर येथील खरदूषण त्रिशिरा या राक्षसांचा 14,000 राक्षसासह रामाने वध केलाच, परंतु आपली धाकटी बहीण शूर्पणखा हिचेही नाक कान ओठ कापून राम लक्ष्मणांनी तिला अगदी विद्रूप केले आहे. आपण असता रामाने असे अतिक्रमण करणे हे आपणास शोभावह निश्चित नाही. म्हणून शूर्पणखेची रामाने अशी विटंबना केल्याबद्दल मी रामाची स्वरूप सुंदर पत्नी सीता ही पळवून आणणार आहे. भाग 1 अरण्यकांड समाप्त. बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि भक्ती आनंद चॅनलला सबस्क्राईब करा.